नमस्कार. गार्डनिंग अँड ॲग्री युनिव्हर्समध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आजचा विषय आहे वेस्ट डिकंपोजर. आम्हाला Facebookवर, WhatsAppवर अनेक अनेक जणांचे मेसेज येतात की कंपोस्ट नीट होत नाही. काहीतरी प्रॉब्लेम होतो, लवकर होत नाही, त्यात आळ्या पडतात, ते व्यवस्थित कुजलं जात नाही. असे अनेक प्रॉब्लेम बागप्रेमींना जाणवतात. अनेक जण वेगवेगळे कल्चर पण यासाठी वापरतात. पण त्या सर्वांचं एक सोल्युशन, सगळ्यात बेस्ट सोल्युशनसाठी आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर बेस्ट सोल्युशन आहे, जसं की तुम्ही स्क्रीनवर बघत आहात, हे आहे डिकंपोस्टिंग कल्चर, जे कंपोस्ट करायला फार मदत करतं. ही पावडर कंपोस्टची प्रक्रिया वेगात तर घडवून आणतेच, पण अगदी व्यवस्थित सर्व गोष्टी कुजवते. तसेच शेणखत जे असतं ना, ते शेणखत बऱ्याचदा व्यवस्थित कुजण्यासाठी वर्ष थांबावं लागतं. तर त्यासाठी पण ही एक चांगली सेंद्रिय आणि एक चांगला शॉर्टकट पर्याय आहे. यानं लवकरात लवकर शेणखत व इतर कंपोस्ट कुजतं. आता मित्रांनो, आपल्या बागेसाठी आपण घरी कंपोस्ट बनवतो. बाहेरची खतं तुम्हाला माहितीच आहेत की किती महाग पडतात, बरोबर की नाही? म्हणून कंपोस्ट हे आपल्या बागेचा एक खूप मोठा आधार असतं. आणि ते कंपोस्ट जर वेळेवर आपल्याला मिळत असेल आणि चांगल्या दर्जाचं मिळत असेल, तर आपला खर्च तर वाढतो, पण आपली बाग सुद्धा फुलते. म्हणून तुमच्या सर्वांकडे असायलाच हवी अशी ही कंपोस्टिंगची पावडर. आता ही पावडर कशी दिसते ते बघूया आपण. थोडीशी ओलसर असते, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. अशी दिसते कंपोस्टिंगची ही वेस्ट डिकंपोजिंग पावडर. आता हे गाठल्या वगैरेला बिलकुल घाबरू नका. ही एक सेंद्रिय कंपोजिशन आहे, जैविक कंपोजिशन आहे, म्हणून थोडंसं ओलसर असतं. म्हणून अशा प्रकारच्या काही गाठीच्या स्वरूपामध्ये ही पावडर येते. ही पावडर अतिशय उपयोगी आहे. अजून एक गोष्ट, की बनवल्यापासून 10 महिन्यांमध्ये ही पावडर संपवून टाकायची असते. अगणित फायदे असणारी ही पावडर कचऱ्याचं जलद विघटन करते. ओला कचरा, पानगळ, फळांची सालं, भाजीपाला याचा कचरा लवकरात लवकर कुजवण्याचं काम ही पावडर करते. ही पावडर एक जैविक प्रक्रिया वाढवणारी पावडर आहे, म्हणजे कंपोस्टिंगचा वेग वाढवते आणि आपलं काम सोपं करते. आपल्या गच्चीवर बागेसाठीच नाही, तर शेतीसाठी सुद्धा ही पावडर फार उपयुक्त आहे. अनेकदा शेतकरी शेणाचा जो त्यांचं शेण जिथं कलेक्ट करतात ना, तिथं ही पावडर टाकत राहतात आणि याच्यामध्ये ना सूक्ष्म जीवाणू असतात. हे सूक्ष्म जीवाणू कचऱ्याचं जल्दी विघटन करत असतात. या पावडरीनं उत्तम दर्जाचं नैसर्गिक खत तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता. अजून सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे मातीचा पोत या पावडरने सुधारतो. सेंद्रिय खतांमुळे माती सुपीक होते आणि जलधारणाची क्षमता तिची वाढत जाते. आता बऱ्याचदा तुम्ही बागेमध्ये बघितलं असेल की आपण बऱ्याचदा केमिकलची खतं देतो. केमिकलच्या खतांमुळे काय होतं, माती नापीक होते. त्यासाठी सेंद्रिय खतं आवश्यक असतात आणि केमिकलच्या खतांमुळं अनेक प्रॉब्लेम येतात. भाजीपाल्याला तर केमिकलची खते कदापि देऊ नये, कॅन्सरकारक असतात केमिकलची खतं. त्यासाठी आपलं घरचं कंपोस्ट हवं आणि कंपोस्ट करायला हवी ती ही पावडर. आता ही पावडर कुठं मिळेल बरं? ही पावडर माझ्याकडं आहे. तुम्हाला जर हवी असेल तर मला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही मला मेसेज कराल. पूर्ण भारतभरात तुम्ही कुठेही असाल, तुम्हाला घरपोच ही पावडर मी स्वतः पाठवून देईल. पर्यावरणपूरक उपाय होता त्या पावडरीमुळं, की घरातील बागेतील कचऱ्याचा पुनर्वापर होतो. त्याच्यामुळं ना पर्यावरणाला फार मदत होते आणि कचरा व्यवस्थापन, हल्ली कचऱ्याचे जे मोठे मोठे डोंगर बनत चाललेले आहेत ना वेगवेगळ्या शहरांमध्ये, ते कमी व्हायला मदत होते. अनेक किडींचा त्रास वगैरे कंपोस्टला होत असतो, तो पण त्रास या डिकंपोजिशन पावडरमुळं कमी होतो. शेतीत जर ही पावडर टाकली तर खतांचा खर्च पण बऱ्यापैकी आटोक्यात येतो. आता याचा वापर कसा करायचा बरं? तर 1 लिटर पाण्यामध्ये 1 चमचा ही पावडर मिसळा आणि तुमच्या कंपोस्टमध्ये ते 1 लिटर पाणी मिक्स करा. अजून एक उपाय सांगू का तुम्हाला? 20 लिटर पाण्याची बकेट घ्या, त्याच्यामध्ये पूर्ण भरेल एवढा कचरा साचवा. त्याच्यामध्ये 2 ते 3 लिटर आपण आता मगाशी बनवलं ना तसं या पावडरचं पाणी बनवा आणि ही पावडर त्याच्यामध्ये टाका. साधारणतः 2-3 तास हे असंच मिश्रण ठेवून तो कचरा परत तुमच्या कंपोस्ट बिनमध्ये टाका आणि मग बघा की किती वेगानं तुमचा कचरा कुजतो आहे.
तुमच्या कंपोस्ट बिनमध्ये सहज दर 10-15 दिवसामधून ही पावडर टाकत चला. किंवा तुम्ही कंपोस्ट बिनमध्ये काही गोष्टींची भरपाई करताय, काही गोष्टीची ॲडिशन करताय, तेव्हा ही पावडर मिक्स करा. बऱ्याचदा आपण कुंड्या भरताना पालापाचोळा तळाशी भरत असतो, तेव्हा त्यात ही थोडीशी पावडर टाकली तर हिचं व्यवस्थित कंपोजिशन होऊन, कंपोस्टिंग होऊन याच्या मार्फत रोपांना अनंत निरंतर काळापर्यंत खतं मिळत राहतात. पूर्वी ही फक्त शेतीसाठीच वापरली जायची, परंतु हल्ली शहरांमध्ये सुद्धा गच्चीवर शेती, गच्चीवर बाग याचं प्रमाण वाढलं आहे. म्हणूनच तुम्हाला जर ही पावडर हवी असेल तर 250 ग्राम, 500 ग्राम आणि 1 किलो याच्या पॅकमध्ये आम्ही तुम्हाला घरपोच पाठवून देऊ. कशी मागवायची तर त्याची प्रोसेस मगाच सांगितल्याप्रमाणे पहिली कॉमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे. मला तुम्ही व्हॉट्सॲपवर मेसेज करा, मी घरपोच पाठवून देईल. ही पावडर तुम्ही वापरा. दुसरी गोष्ट की अनेकदा शेणखत कुजत नाही. ताजं शेणखत वगैरे आणतो ना आपण, आणि ताजं शेणखत बागेसाठी वापरलं तर त्याचा उष्णता लागण्याचा म्हणजे खूप मोठी शक्यता असते. म्हणून शेणखतात ही पावडर मिक्स करावी आणि शेणखत कुजायला ठेवावं. शेणखत अगदी लवकरात लवकर वापरण्यासाठी तयार होतं. आणि आपली जी ही वेस्ट डिकम्पोजिशनची पावडर आहे ना, ही पावडर पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे, यात कुठलेही केमिकल नाही आहेत. म्हणूनच ही पावडर बागेत कंपोस्टमध्ये टाकली किंवा झाडांना पण तुम्ही अशी दिली तर टाकल्यानंतर 15 दिवस कोणतंही रासायनिक खत त्या कुंडीमध्ये देऊ नका. हे सेंद्रिय आहे, याच्यामध्ये जीवाणू असतात, हे त्यांचं काम करतात, तर त्यांना त्यांचं काम करण्याची संधी द्या. थोडक्यात ही पावडर म्हणजे कंपोस्टसाठी एक जैविक, स्वस्त आणि ऑर्गॅनिक कल्चर आहे, जे तुमचं कंपोस्ट जलद करेल आणि कंपोस्टच्या सगळ्या समस्या सोडवेल. म्हणून ही पावडर वापरणं तुम्हाला खूप बेनिफिशियल राहील. तुम्ही पण ह्या पावडर वापरत राहा. बरेच जण ताक, गुळाचं पाणी या गोष्टी कंपोस्ट लवकर करण्यासाठी वापरतात, पण या गोष्टींमुळं काही जणांच्या बागेमध्ये मुंग्या होणं, अळ्या होणं अशा समस्या त्यांनी मला सांगितल्या. या पावडरनं त्या सगळ्या समस्या दूर तर होतातच, परंतु अनेकांचं कंपोस्ट खूप मोठ्या प्रमाणात असतं. मग एवढ्या प्रमाणामध्ये हे सतत फवारण्या करणं शक्य नसतं ना, गुळाचं पाणी टाकणं वगैरे वगैरे. म्हणून ही पावडर हे ते सगळं काम करते, आणि जिथं ते उपाय वर्क करत नाहीत त्यासाठीच ही पावडर तुम्हाला खूप वर्क करेल. तर डिकम्पोस्टिंग कल्चर आजच मागवा आणि तुमची बाग सुदृढ बनवा. जर कुठे मिळाली नाही तर मला नक्की मेसेज करा. मी नक्की तुम्हाला अगदी किफायतशीर, खिशाला परवडणाऱ्या दरांमध्ये घरपोच पाठवून देईल. आणि ही पावडर तुमच्या बागेला नवी ऊर्जा निश्चितपणे देईल आणि नैसर्गिकरित्या कचऱ्याचं व्यवस्थापन करून पर्यावरणाचा समतोल सुद्धा राखेल. आपलं गार्डनिंग अँड ॲग्री युनिवर्स चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचा बागेतील अनुभव शेअर करा. कॉमेंटमध्ये तुमच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला आम्ही तयार आहोतच. थँक्यू. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.